नमस्कार सर, आपल्याला जनतेने एवढं भर मतांनी जिंकून दिलं, आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम मी माननीय आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली. आमच्या या प्रभाग क्रमांक 9 मधून आम्ही 4ही उमेदवार विजयी झालो आणि प्रभाग क्रमांक 4 मधून आमची माझी मिसेस स्वामी यांच्यासोबत प्रशांतांना तिरके दयानंद वाघमारे सर्वच जण आम्ही निवडून आलो. त्या ठिकाणी पण बिरकले सरिता 4 4 4 8 आम्ही सर्वच जण निवडून आलो. साहेबांचे शतशः आभार आणि जनतेचं प्रेम. खरं म्हणलं तर अशोकराव चव्हाण साहेबांवरची जनता विश्वास दाखवती आणि साहेबांचं विश्वासाचं प्रतीक आपण मागच्या 2017च्या निवडणुकीत बघितलं आणि आजही बघितलं. जिथं साहेब तिथं जनता आणि साहेबाशिवाय या नांदेड शहराला एकच डॉल साहेबाशिवाय एकच शहर म्हणतो आपण, ते साहेबच आहेत हे दाखवून दिलेलं आहे सर्वांनी. आणि अशोकराव साहेबांनी हे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचं मोठं नेतृत्व आहे आणि त्यांच्या विश्वासावर सर्व लोकांनी आज भरभरून मतदान केलं. आपण बघितलं आमचे 2च प्रभाग नाही, इतरही प्रभागामध्ये खूप मतदान झालं आणि भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले. अरे बाबा हार घ्या नाही भाऊ, हार द्या हार एक. आमचे आदरणीय नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेले ही आजची जी निवडणूक आहे ती अत्यंत आम्हाला सक्सेसफुल आहे आणि आम्हाला जनतेनेही तेवढंच प्रेम दिलं आणि जनता तेवढीच जोमाने आमच्यासोबत होती आणि प्रत्येकाचा आशीर्वादही आम्हाला अतिशय चांगला मिळाला. प्रत्येकाने विश्वासही आमच्यावर तेवढाच केला. त्याबद्दल मी जनतेचे आणि आमच्यासोबत असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचे अगदी आभार मानते. तुम्हाला कसं वाटतंय विजयाचा गुलाल लागला आपल्याला? हो, नक्कीच लागणारच होता, कारण की हा विजय आपल्याला माहिती आहे लोकनेते खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या त्यांनी केलेल्या दूरदृष्टीला त्यांच्या आणि नांदेड शहरात त्यांनी केलेल्या विकासाला आहे. हे सगळा जो आज सगळे भाजपचे एवढे उमेदवार जे निवडून आलेले आहेत ते केवळ आणि केवळ अशोकराव चव्हाण साहेबांनी केलेल्या विकासाकडे आणि त्यांच्या सगळ्या विश्वासाला निवडून आले लागलेला आहे आणि पाहूया उमेदवारांचं काय म्हणणं आहे. सर, दणदणीत विजय झाला, यावर तुमचं काय मत आहे? सगळं श्रेय जातं चव्हाण साहेबांना, अशोकराव चव्हाण साहेबांना. काय तुमचा संदेश आहे जनतेला? जनतेला काही नाही, जे आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलाय नक्की याची आम्ही 5 वर्षात परतफेड करू आणि ते बी कामाच्या स्वरूपातून परतफेड करू. तुमचा जल्लोष चालू आहे, किती जण उत्सुक आहेत त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? पूर्ण आमचा जो एरिया आहे, परिसर आहे आमचा हा 9 नंबर प्रभागामधला सर्व लोक आमचा एक जल्लोष मनवत आहेत की त्यांचा आशीर्वाद होता, जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. तुमचा दणदणीत विजय झाला, यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो? आनंद आहे, खूप खुश आहे. सर्वप्रथम मी माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचे आभार मानते, कारण त्यांनी विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली आणि जनतेचंही प्रेम आम्हाला खूप मिळालं, सगळ्यांचा सपोर्ट मिळाला. त्यामुळे मी सर्वांचा आशीर्वाद आणि प्रतिसाद फक्त अशोकराव साहेबांच्या ते काम करण्याची पद्धत आहे आणि त्यांनी नांदेडचा जो विश्वास केलाय त्यामुळे मिळाला. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. प्रभाग नंबर 9 से किशोर स्वामी दादा और सतीक्षा सुनी पाटिल, डॉक्टर मंजूषा रांगोलकर और सरदार बलवंत सिंह जी गाड़ी वाले, ये बहुत अच्छी तरह से जीत कर आए, बहुमत से जीत कर आए। उसके लिए सभी प्रभाग नंबर 9 के सभी मतदाताओं का हमारे पूरे बीजेपी कार्यकर्ताओं की तरफ से तहे दिल से शुक्रिया। चप्पा 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 चप्पा